नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. पण तत्पूर्वी एक महत्त्वाची सूचना. तुम्ही सगळीच जणं आपली स्टोरी रीड करता, माझी ऐकतासुद्धा, पण सबस्क्राईब मात्र कोणी करत नाही आहे. लवकर सबस्क्राईब करा बरं चॅनल. आता इकडे 5 मिनटं लागतील. निखिल तिला खांद्यावर हात ठेवत म्हणाला. निकिता हसली आणि पुढे हट्ट केला नाही. निखिल डॉक्टरांच्या केबिनमध्ये गेला. डॉक्टर निकिताच्या रिपोर्टकडे लक्ष देऊन पाहत होते. अरे निखिल, ये बस, डॉक्टरांनी स्मित केलं. डॉक्टर अंकल, ते निकिताचे रिपोर्ट, निखिल काळजीने विचारतो. बस जरा बोलूया. डॉक्टरांनी खुर्ची दाखवली. निखिल शांतपणे बसला. अंकल, सगळं ठीक तर आहे ना? निखिलचा आवाज चिंतेने भरला. डॉक्टरांनी गंभीर चेहरा करत रिपोर्ट निखिलच्या हातात दिला. निखिल, माझी शंका खरी ठरली. निकिताच्या शरीरात ड्रग्ज आहेत. पण अंकल, हे शक्यच नाही. निखिलला विश्वासच बसत नव्हता. रिपोर्ट तेच सांगतायत. ही ड्रग्ज तिच्या शरीरात हळूहळू हानी पोचवण्यासाठी दिली जात आहेत. यामुळे माणसाचं आयुष्यमान कमी होतं. सुदैवाने अजून खूप नुकसान झालेलं नाही आहे. पण जरी असंच सुरू राहिलं तर परिणाम वाईट होतील, डॉक्टर गंभीरपणे म्हणाले. डॉक्टर अंकल, यावर उपचार? निखिलने मन घट्ट करत विचारलं. उपचार शक्य आहे, पण त्याआधी या ड्रग्सचे डोस बंद झाले पाहिजेत. निकिताला पाहता मला खात्री आहे की ती स्वतःहून असं काही घेणार नाही आहे. आता तुझी जबाबदारी आहे, हे कोण करतंय हे शोधून काढायचं, डॉक्टर म्हणाले. अंकल, ज्यांनी माझ्या निकिताला त्रास दिला आहे ना, त्याला मी तर सोडणारच नाही आहे, निखिलने मोठी आवाज संतापाने म्हटलं. निखिल, डोकं शांत ठेव. आणखीन 1-2 डोस तरी झाले तर निकिताच्या जीवाला धोका होऊ शकतो, डॉक्टरांनी सावध केलं. मी आजच निकिताला तिच्या माहेरी पाठवतो. मग यामागे कोण आहे हे शोधायला मला वेळ लागणार नाही, निखिल ठामपणे म्हणाला. ठीक आहे, पण आता निकिताची खूप काळजी घे, डॉक्टरांनी सांगितले. हो अंकल, मी निघतो. निखिल उठला. डॉक्टरांशी बोलून तो पार्किंगमध्ये आला. निकिता कारमधून उतरून तिथेच चालत होती. काय झालं, निखिल तिच्याजवळ येत विचारतो. काही नाही, असंच फिरत होते, निकिता हसत म्हणाली. चल, बाहेर आपण जाऊन जेवण करूया, निखिलने तिला जवळ घेत तिच्या मानेवर चेहरा ठेवत म्हटलं. निखिल, इकडे बघा, काय झालंय? रिपोर्ट ठीक नाही आहेत का? निकिताने त्याचा चेहरा हातात घेत काळजीने विचारलं. सगळं ठीक आहे, निखिलने चेहरा सामान्य ठेवण्याचा प्रयत्न केला. माझ्याशी खोटं बोलणार? निकिताने नजर रोखून विचारलं. सांगतो, पण इथे नाही, निखिल म्हणाला. तो निकिताला एक शांत टेकडीवर घेऊन गेला. निखिल, आता सांगा काय झालंय? निकिताने त्याच्या गालावर हात ठेवत विचारलं. निखिलने आवेगाने तिला मिठी मारली आणि तिच्या खांद्यावर डोकं ठेवलं. निखिल, असं का करताय? निकिता काळजीने त्याच्या पाठीवर हात फिरवत विचारत होती. निखिल शांतच होता. तसाच तिला मिठीत घेऊन उभा राहिला. निकिताच्या मानेवर आता पाण्याचा स्पर्श जाणवला. निखिल, रडताय का तुम्ही? ती घाबरून म्हणाली. निकिता, मी तुला गमावू शकत नाही आहे. निखिल, आता काय म्हणालात? निखिल, मला काही होणार नाही आहे, निकिताने त्याचे डोळे पुसत विचारलं. निकिता, कोणीतरी तुला ड्रग्ज देत आहे, निखिलने डोळे मिटून सांगितलं. काय? निखिल, हे खरं आहे? निकिताला विश्वास बसत नव्हता. इकडे बस, मी तुला सगळं सांगतो. निखिलने तिला बेंचवर बसवलं आणि सगळी हकीकत सांगितली. पण निखिल, मी तर बाहेर कुठे काही खातही नाही, निकिता गोंधळून म्हणाली. मला वाटतं घरातलंच कोणीतरी आहे, निखिल शांतपणे म्हणाला. पण घरातून कोण असं करेल? निकिताने न समजून विचारलं. घरात म्हणजे नोकरांपैकी कोणी असू शकतं, निखिल म्हणाला. निखिल, तुम्ही काळजी करू नका, या जन्मात तरी मी तुमचं पाठ सोडणार नाही आहे, निकिताने हसत त्याच्या गालावर चुंबन घेत. पुढचे 7 जन्म मी तुला कुठेच जाऊ देणार नाही. मला माहिती आहे हे ऐकून तुलाही धक्का बसला आहे, पण माझ्यासाठी स्वतःला मजबूत ठेव, निखिलने तिच्या हातावर हात ठेवत सांगितलं. या सगळ्यामागे सायली असेल तर? निकिता काळजीने म्हणाली. मला तेच वाटते. तिला आपण भांडताना आणि त्रासलेलं हवे आहोत. आता आपण तेच करायचे, निखिल विचार करत म्हणाला. म्हणजे काय? निकिताने गोंधळून विचारलं. निखिलने तिला त्याचा प्लॅन सांगितला. निकिता सुरुवातीला नाखुश होती, पण नंतर तयार झाली. निखिल आणि निकिता हॉटेलमध्ये जेवण करून घरी परतले. ऑफिसमधून लवकर निघाला होतास, मग एवढा वेळ कुठे होतास? काका त्यांना पाहतच म्हणाले. तिची कमी नाटकं असतात का? निखिल चिडून बोलला. उगाच माझ्यावर रडू नका, निकिताने चिडून प्रत्युत्तर दिलं.
जास्त बोलू नकोस, निखिल रागाने पुढे येत म्हणाला. काय करणार आहात? परत माझ्यावर हात उचलणार? निकिता रागाने ओरडली. गप्पा बसा. काय करू? काय सुरू आहे तुमच्या दोघांचं? साधना दोघांनाही खडसावत म्हणाल्या. निकिता रागाने रूममध्ये निघून गेली. तर निखिल, काय सुरू आहे? तू निकितावर हात उचललास? साधनाने निखिलचा हात पकडत विचारलं. ते रागात झालं चुकून. निखिल शांतपणे म्हणाला. तो पुढे काही बोलणार तितक्यात विजयने त्याच्या गालावर जोरात थप्पड मारली. निखिलने गालावर हात ठेवला. राग आला म्हणून हात उचलणार आहेस का तू? विजय रागाने उसळत म्हणाले. मी लहान नाही आहे डॅड, निखिल म्हणाला. विजय, शांत हो. निखिल, तू रूममध्ये जा, आजी म्हणाल्या. निखिल रूममध्ये येऊन जोरात दार लॉक करतो. निकिता मागे वळून त्याच्याकडे पाहते. डॅडने चांगलंच वाजवलं, निखिल ओठ पुढे करत गाल दाखवत म्हणाला. अरे माझं बेबी. निकिता पुढे येऊन त्याच्या गालावर चुंबन घेते. अजून दुखते का? ते विचारते. निखिल गालात हसत म्हणाला, थोडंसं. निकिताने पुन्हा त्याच्या गालावर चुंबन घेतलं. आता नाही दुखणार. निकिताने त्याच्या गालावर दीर्घ चुंबन घेतलं. डॅडने खूप जोरात मारली, निखिल म्हणाला. सॉरी, ते चुकून माझ्या तोंडून निघालं. निकिताने कान पकडत माफी मागितली. अरे माझे निक्की, तू सॉरी का म्हणतेस? निखिलने आता तिला समजावलं. आता आपण खाली जाऊ तेव्हा काय करायचं माहिती आहे ना? निखिल म्हणाला. मला तुझ्यापासून लांब जायचं नाही आहे, निकिता त्याला बिलगत म्हणाली. लांब नाही, आपण कायम सोबत राहावं म्हणूनच ते करतोय, निखिलने तिला समजावलं. निखिल, मला भीती वाटते. मला काही झालं तर? निकिता काळजीने म्हणाली. मी तुला काही होऊ देणार नाही आहे, निखिलनेही तिला घट्ट मिठीत घेत सांगितलं. निखिल, मला तुझ्यासोबत आयुष्य जगायचं आहे, निकिता रडलेल्या आवाजात म्हणाली. निक्की, रडायचं नाही. ज्याने हे केलंय, जेव्हा मला कळेल ना, त्या दिवशी त्याच्या आयुष्याचा शेवटचा दिवस असेल, निखिल ठामपणे म्हणाला. थोड्या वेळाने माया दोघांनाही जेवणासाठी बोलवायला आली. येतो, निखिल शांतपणे म्हणाला. माया पटकन निघून गेली. तू काहीच खाणार नाही आहेस? निखिलने निकिताच्या गालावर हात ठेवत विचारलं. हॉटेलमध्ये तू किती खाऊ घातलंस? आता मला भूकच नाही आहे, निकिता हसत म्हणाली. मग एक किस मिळेल का? निखिल तिच्या चेहऱ्यावर झुकतच म्हणाला. दार उघडं आहे, निकिताने त्याला सावध केलं. सगळे खाली आहेत, कोणी बघणार नाही. निखिल बोलताच तिच्या ओठांवर ओठ टेकवतो आणि दीर्घ किसिंग करू लागतो. निकिताही त्याला साथ देते. दोघेही खाली येतात. सगळे त्यांच्याकडे पाहत होते. त्यांच्या चेहऱ्यावर असा भाव होता जणू मोठं भांडण झालंय. निकिता तिच्या नेहमीच्या जागेवर बसते, पण निखिल तिच्याजवळ न बसता सायलीच्या बाजूला रिकाम्या खुर्चीवर बसतो. सगळ्यांचं जेवण जवळपास संपलं होतं. निकिता निखिलकडे पाहते. तो डोळ्यांनीच इशारा करतो. निकिता, खा ना. काय झालं? साधना म्हणाल्या. खायचं असेल तर खा, उगाच नाटक करू नकोस, नाहीतर जा रूममध्ये, निखिल ओरडून बोलला. निखिल, तुझं आता अति होते, निकिताने चिडून प्लेटमध्ये चमचा आपटला. तुझी ही नाटकं सहन करायला मी तुला घेऊन आलोय का? निखिल म्हणाला. मी तुझ्या मागे लागून आले नाही आहे, निकिताही प्रत्युत्तर देत म्हणाली. मागे लागून आली नाही आहेस ना? मग मागे लागून नाही आलीस ना? मग आता परत जा, निखिल रागाने म्हणाला. निक्की, तुझ्यासोबत मला राहायचं नाही आहे, निक्की म्हणून चुकून निकिता म्हणाला. ठीक आहे, मलाही तुमच्यासोबत नाही राहायचं आहे. निकिता तिचा फोन घेऊन जयला कॉल करायला लागली. कॉल करणार तितक्यातच काकीने तिच्या हातातून फोन घेऊन कॉल कट केला. लहान आहात का तुम्ही? हे काय वागणं आहे? काकी म्हणाल्या. काकी, मला जायचं आहे, लग्नापासून हे सगळं सुरू आहे, निकिता म्हणाली. जायचं आहे ना, जा. कोणी तुला अडवले? कोणी तुला थांबवणारही नाही. रोजची कटकट मलाही नकोय. निखिल कारची किल्ली घेऊन बाहेर निघून गेला. काका त्याच्या मागे गेले, पण निखिल गेला होता. निकिता काकीकडून तिचा फोन घेऊन रूममध्ये निघून गेली. एवढा काय वाद झाला आहे यांचा? साधना डोक्याला हात लावून बसल्या. काहीच कळत नाही आहे ताई. काल सकाळपासून तर सगळं ठीक होतं, काकी म्हणाल्या. निखिलला येऊ दे, दोघांना बसवून समजावून सांगू, काका म्हणाले. निखिलचा मूर्खपणा सुरू आहे. निकिता कॉल करून जयला बोलवते. निखिल आणि निकिताने आधीच जयला सर्व सांगितले होते, त्यामुळे तो आता निघाला होता. जय, यावेळी तू? विजय विचारतात. निकिताचा कॉल आला होता, मी जवळून जात होतो, जय म्हणाला. बस ना. सायली, जा निकिताला बोलव.
साधना म्हणाल्या. सायली गेली आणि निकिताला सांगितलं. निकिता आधीच बॅग पॅक करून तयार होती. तिने निखिलला मेसेज केला आणि बॅग घेऊन खाली आली. निखिलला येऊ दे, आपण बोलू, साधनाने समजावलं. निकिता काहीच बोलली नाही. काकी, मी निकिताला घेऊन जातो, तिला बदल हवा आहे, जय म्हणाला. जय, पण असं अचानक बरोबर आहे का? साधनाने विचारलं. काकी, जिजू आता काही बोलायला तयार नाही आहेत, मग निकिता काय करणार आहे? जय म्हणाला. जय बरोबर आहे, निकिता म्हणाली. जा आणि ये, निखिल तुला घ्यायला येईल आणि माफीही मागेल, विजय तिच्या डोक्यावर हात ठेवत म्हणाले. निकिताने सगळ्यांना नमस्कार केला. काकी आणि साधना तिला पाठवायला तयार नव्हत्या, पण ती जयसोबत गाडीत बसून निघाली. घरापासून दूर आल्यावर जयने गाडी थांबवली. इथे का दादा? निकिताने विचारलं. जिजू तुझी वाट पाहत आहेत, जय हसतच म्हणाला. निकिताने बाहेर पाहिलं तर निखिल गाडीला टेकून उभा होता. जा आता, जय म्हणाला. निकिता गाडीतून उतरली आणि निखिलजवळ जाऊन त्याला मिठी मारली. निक्की, तणाव अजिबात घेऊ नकोस, मी आहे ना, फक्त तू स्वतःची काळजी घे, निखिलने तिला थांबवत सांगितलं. तुम्हीही काळजी घ्या, निकिता कंठ दाटून म्हणाली. फक्त दिवसा, कारण रात्री तर मी तुझ्या कुशीत असणार आहे, निखिलने तिचं नाक चिमटत हसत म्हटलं. उद्या तुम्ही माझ्या जवळ हवेत, निकिताने त्याची कॉलर पकडत सांगितलं. तुझी आज्ञा, निखिलने तिच्या कपाळावर चुंबन घेतलं. लव्ह यू, निकिताही म्हणाली. लव्ह यू टू, निखिलने उत्तर दिलं. जयला निकिताची काळजी घ्यायला सांगून निखिलने त्यांना जायला सांगितलं. कारण रात्र झाली होती. निखिल घरी परतला. हॉलमध्ये सायली, साधना आणि काकी त्यांचीच वाट बघत होत्या. निखिल सरळ रूमकडे निघाला तर साधनाने हाक मारली. निखिल वैतागून मागे वळला. जय आला होता निकिताला घ्यायला. ती आता माहेरी गेली आहे, साधना म्हणाल्या. ठीक आहे, निखिलही म्हणाला. दादा असं का करतोयस? वहिनी गेली, तुला काहीच फरक पडत नाही आहे का? सायली चिडून म्हणाली. सायली, माझं भलं मला कळतं आणि तू सांगू नकोस, निखिलही म्हणाला. निखिल, वाद घालू नको, उद्या जा आणि निकिताला घेऊन ये, काकी म्हणाल्या. मला ती नको आहे, बरं झालं स्वतःहून गेली. निखिल रूममध्ये निघून गेला. थोड्या वेळात जय आणि निकिता तिच्या घरी पोचले. कोणालाच काहीच माहीत नव्हतं. निक्की, यावेळी कविताने काळजीने म्हटलं. जय आणि निकिता सोफ्यावर बसले. असंच आलो मम्मी, निकिता म्हणाली. सांगायचं तरी येणार आहेस म्हणून. जय, तूही काही बोलला नाहीस, आशा म्हणाल्या. आई, जिजूंचा कॉल आला होता, जयने थोडक्यात सगळं सांगितलं. निक्की, तू ठीक आहेस ना बाळा? कविता तिच्याजवळ बसतच म्हणाल्या. मम्मी, मी ठीक आहे, तू काळजी करू नकोस, निकिताही म्हणाली. सगळ्या चाचण्या केल्या आहेत आणि आता रमाकांत यांनी विचारलं. हो डॅड. औषधंही सुरू केली आहेतच, निकिता म्हणाली. निक्की, आधी सांगायचं ना, आम्ही तुला इथे घेऊन आलो असतो, आशा काळजीने म्हणाल्या. मोठी आई, मला पण आज यांनी किती विचारल्यावर सांगितले, जय म्हणाला. नशीब निखिलच्या लक्षात आलं, नाही तर काय झालं असतं कोण जाणे, कविता भावूक होत म्हणाल्या. जिजू निकिताच्या बाबतीत खूप पॉझिटिव्ह आहेत, त्यांना त्यांच्या कुटुंबावरही विश्वास नाही, जय म्हणाला. निक्की, जा बाळा, तू विश्रांती घे, उद्या आपण इथल्या डॉक्टरांनाही दाखवू, रमाकांत म्हणाले. निकिता रूममध्ये गेली आणि निखिलला कॉल केला. त्याने 2 रिंगमध्येच कॉल उचलला. हॅलो निक्की, निखिल म्हणाला. आताच पोचलोय आम्ही, निकिता म्हणाली. काळजी घे तुझी, निखिल रूमचं दार लॉक करतच म्हणाला. हो, आणि तुम्हीही, निकिता म्हणाली. झोप येईल माझ्याशिवाय, निखिल मिश्किलपणे हसतच म्हणाला. मला येईल, तुम्हाला येते का ते बघा, निकिताने त्याला चिडवत म्हटलं. फक्त आजची रात्र निक्की, उद्या मी तुझ्यासोबत असेन, निखिलही म्हणाला. आजच यायचं ना फक्त, आता 45 मिनिट लागतात, निकिता हसतच म्हणाली. आज मला घरी राहणं गरजेचं होतं, उद्यापासून मी तुझ्याजवळ येईन, निखिल हसत म्हणाला. हो, झोपा आता, उगाच तणाव घेऊ नका, कोण करतंय ते कळेलच, निकिताने समजावत सांगितलं. हो हो, गुड नाईट निक्की, लव्ह यू, निखिलही म्हणाला. लव्ह यू टू, निकिताने कॉल कट केला. दुसऱ्या दिवशी सकाळी 9 वाजले तरी निकिता उठली नव्हती. कविता तिच्या रूममध्ये गेल्या तर निक्की, बाळा उठवायचं नाही का? कविता तिच्या डोक्यावरून हात फिरवतच म्हणाल्या. मम्मी, अगं खूप दुखतंय, निकिता झोपाया आवाजात म्हणाली.
निकी उठ, काहीतरी खा, मग पुन्हा झोप, कविता म्हणाल्या. पण निकिता उठायला काही तयार नव्हती. तिचा फोन वाजला. कविताने पाहिलं. निखिलचा कॉल होता. निखिलचा कॉल आहे म्हणून कविता म्हणाल्या, मला बोलायचं नाही आहे, सांग त्यांना. निकिताने ब्लँकेट ओढून घेतलं. कविताने कॉल उचलला. हॅलो, निखिल म्हणाला. निखिल, मी बोलते, कविता म्हणाल्या. हां आई, तुम्ही कशा आहात? निखिलने विचारलं. मी ठीक आहे, तू? कविता म्हणाल्या. हो. निकी उठली का? निखिल काळजीने म्हणाला. नाही, मी किती वेळापासून उठवते. कविता तिच्या डोक्यावरून हात फिरवतच म्हणाल्या. ताप आहे का? निखिलने विचारलं. नाही, अंग दुखतंय म्हणत होती, कविता म्हणाल्या. आई, तिला औषधं घ्यायला सांगा, मग ठीक वाटेल, निखिलही म्हणाला. हो. कविताने कॉल कट केला. कविताने जबरदस्तीने निकिताला उठवलं, फ्रेश करायला सांगितलं आणि औषधं दिली. निकिता सगळ्यांसोबत हॉलमध्ये बसली होती. निकी, तू कधी आलीस? आजी रूममधून बाहेर येत म्हणाल्या. त्या रात्री नव्हत्या, त्यामुळे त्यांना काहीच माहिती नव्हतं. रात्री आले. आजी, तू झोपली होतीस तेव्हा, निकिता म्हणाली. आजी तिच्याजवळ बसल्या. मग कसं चाललंय सगळं? आजी तिच्या डोक्यावरून हात फिरवत विचारतात. मस्त, निकिता गालात म्हणाली. हसतच ती म्हणत होती. तेवढ्यात तिचा फोन वाजला. निखिलचा कॉल आला, पण ती रिसीव्ह करत नाही, कारण मॅडम रुसल्या होत्या. निखिलने पुन्हा कॉल केला, तेव्हा तिने कॉल उचलला. हॅलो, निखिल म्हणाला. निकिता काहीच बोलली नाही. बोलणार नाहीस का निक्की? निखिल हसतच तिला विचारतो. नाही, निकिता म्हणाली. काय झालं आता माझ्या निकीला? निखिलने आता विचारलं. तुम्ही इथे या, निकिता हट्ट करतच म्हणाली. तिचा टोन ऐकून सगळेच तिच्याकडे पाहायला लागले. मला मिस करतेस? मी संध्याकाळी येतो, निखिल समजावत म्हणाला. नाही, तुम्ही आत्ताच या, निकिता चिडत म्हणाली. निक्की, काय सुरू आहे? कविता म्हणाल्या. निकिताचे डोळे लगेच भरून आले. निक्की, मी येतोय शोना संध्याकाळी, निखिलही म्हणाला. मला माहिती नाही, तुम्ही आत्ताच माझ्याजवळ या, निकिता रडवेल्या आवाजात म्हणाली. सगळे तर आता थक्कच झाले. आत्ता चिडली होती आणि आत्ता रडत होती. ठीक तर आहे ना, रडू नकोस, मी येतो, लगेच येतो. निखिलला कळलं की ड्रग्सच्या परिणामामुळे तिचा मूड बदलला आहे. निकिताने काही न बोलता कॉल कट केला. कामात असतील ना ते, आशा तिला समजावत म्हणाल्या. कालच आली आहेस, एक दिवस नवऱ्याशिवाय राहू शकत नाहीस का? आजी ओरडल्या. नाही, त्यांच्याशिवाय राहू शकत नाही, निकिता चिडून ओरडली आणि रूममध्ये निघून गेली. तुम्हाला कळत नाही का? तिच्यावर ड्रग्सचा परिणाम आहे. कोणी तिला एकही शब्द ओरडायचा नाही. जय खवळून बोलला. जय पण? आजी काही बोलणार तितक्यातच निकिताला त्रास होईल असं कोणीही काही करायचं नाही, जय म्हणाला. जय शांत हो, रमाकांत म्हणाले. निकिताचा कॉल आला तेव्हा निखिल ऑफिसमध्ये होता. तिचं रडणं ऐकून त्याला काही सुचलं नाही. तो कोणाला न सांगता निकिताकडे निघाला. निखिल कुठे आहे? विजय रामला आता विचारतात. जेनी सांगत होती थोड्या वेळापूर्वी निखिल घाईत बाहेर गेलाय. राम म्हणाला. या मुलाचं काय चाललेलं आहे कळतच नाही, विजय वैतागूनच बोलले. दादा, लहान वय आहे, चुका होतात, आपण समजावून सांगू, राम म्हणाला. अर्ध्या तासात निखिल तिथे पोचला तर मम्मी, जिजू आलेत, आर्या बाहेरून बोलली. आर्या निखिलला घेऊन आज आली. आजी, आशा आणि कविता हॉलमध्ये होत्या. या जावई बापू, आजी हसत म्हणाल्या. निखिल हलकं हसून तिघींच्याही पाया पडला. तो तिथेच आता बसला. कविता त्याच्यासाठी कॉफी घेऊन आल्या. निकिताने हट्ट केला म्हणून घाईत यावं लागलं ना, आजी म्हणाल्या. निखिल फक्त हसला. आम्ही समजावत होतो, पण ती ऐकायला तयार नव्हती, आजी म्हणाल्या. आजी ठीक आहे, ती बोलली नसती तरी मी येणारच होतो, निखिलही म्हणाला. निखिल फ्रेश हो, निक्की रूममध्येच आहे, कविताही म्हणाल्या. हो आई, निखिल हसत म्हणाला. तुम्हाला भाग कसा वाटला हे नक्कीच मला कमेंट करून सांगा. आणि हो, तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब केलं नाही ना, तर उद्याची स्टोरी नाही येणार. लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग भेटूया पुढच्या भागामध्ये.